हे हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही मजेत असताल आणि मजेतच राहा. तर खूप दिवसांनी ब्लॉग येतोय आपला, जवळजवळ एक 8 दिवसांनी ब्लॉग येतोय. आता मध्ये मी गावाला गेले होते, त्यामुळे मला एडिटिंग जमली नाही करायला आणि त्यानंतर आले तर लग्न. तर 2-3 लग्न होते, त्यामुळे एडिटिंगला मला टाइम भेटला नाही. तर आता ब्लॉगची एडिटिंग वगैरे सगळी झालेली आहे. तर आपलं साडी कलेक्शन चालू होतं. तर आपली साडी कलेक्शनचे ऑलरेडी 3 पार्ट हे पोस्ट झालेत, तर तुम्ही नक्की बघा. आणि आता चौथा पण वेळ न घालवता लवकर सुरुवात करूयात. आणि हो, काही जण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतायत. व्हिडिओ तर बघतायत, व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरतायत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला सुरू करूयात आपण आपला साडी कलेक्शनचा पार्ट 4. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि साड्या कशा वाटतात हे कमेंटमध्ये पण नक्की सांगा. चला. ही एक साडी, ती थोडीशी हेवी मध्येच आहे पण साधी एम्ब्रॉयडरी पूर्ण साडीला. अशी साडी मी नाही आणखीन वेअर केली, मम्मीचीच साडी ही पण तिने मला दिली. काही शेवटी आईचं असते, मुलीकडेच येतं. अशी एम्ब्रॉयडरी केली अशी साडी. ह्याचा ब्लाऊज दाखवते मी. त्यानं पफचा ब्लाऊज शिवलाय तिने, गोल गाळे, गोल नाही असं थोडासा चौकोनी शेपमध्ये काहीतरी गाळा आहे त्याचा. तिला आहे ना असलं झगमग आहे ना आवडत नाही, त्यामुळे तिचं सगळं सिम्पलच असतं. पफची स्लीव्ज. आणि मी मगाशी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले, ज्यावेळेस मी हाय ना वेलवेटचा ब्लाऊज दाखवला ना, तर आता मला असं वाटतं त्याच्यावरती कमेंट पण येतील आल्या तर, की एवढा का झगमग ब्लाऊज शिवलाय किंवा एवढे का लटकन शिवले असते. तर विषय काय झालता, हे ना लटकनची फॅशन त्यावेळेस नवीन आली, ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवला त्यावेळेस. आणि ना मला हे खूप आवडलं, कारण की ना जे आपण लटकन विकत आणून म्हणजे लावतो ना ब्लाऊजला, बसवतो ना, तर ते मोत्याचे वगैरे, तर ते ना काही वेळानंतर आहे ना त्याचं म्हणजे नाही का शाईन उडून जाते पूर्ण आणि ते खूप जुनाट आणि खराब दिसतात आणि ते तुटतात सुद्धा. तर हे आपलं चांगलं आहे ना मग कापडी त्यापेक्षा. आणि ही लेस, तर ह्याच्यावरनं पण मी आहे ना भरपूर बोलणी खाल्ली घरात बरं का, हे का असलं लावलंय म्हणून, कसलं दिसतंय ते, आपल्यात असं चालतं का, असं तसं. मला आहे ना अजून कुणीतरी बडबड केलती, अशीच मैत्रिणीनेच केलती. पण एक आवड, आपण थोडी ना रोज घालणार आहे, हे कधीतरीच असतं. तरी मी आहे ना ही मागची गळ्याची लेस काढून टाकली. इथं पण तीच पाईपची लेस होती सगळी, इथं एवढ्या पोर्शनमध्ये, आणि हाताला होती, मी ती काढून टाकली. पण माझा ह्या ब्लाऊजवरचा मूडच गेला, असं मनच उठलंय. तुम्ही काही पण म्हणा, ते बिघडल्यापासून थोडंसं. चला ठीक आहे, चालायचंच. सगळं आपल्या मनासारखं झालं तर मग कसं होईल, बरोबर आहे का नाही. ह्यात साडीत आहे ना आणखीन एक कलर आहे, ही नाही मी ही ओपन नाही करत आता, अशीच दाखवते. पण सेम अशीच आहे ना दुसरी एक साडी, तर ती मी ओपन करून दाखवते. ही पण साडी आहे ना भारी, हा असा पदर आहे त्याचा, मस्त आहे ही साडी. थोडीशी जड आहे आणि भारी क्वालिटीची साडी बरं का, याचं फॅब्रिक पण भारी आहे. ह्याचा ब्लाऊज शिवायला टाकलाय मी. तर अशीच सेम अजून एक माझ्याकडं, ती दाखवते. ब्लू कलर, नेव्ही ब्लू. ती साडी आहे ना सेम अशीच दिसताना साधी दिसती, पण ही साडी घ्यायला गेलं ना, ही आपल्याला 1000 ते 1100च्या खाली भेटणार नाही. ह्याच्यावरती पण येत ना टिकली आहे, टिकलीवरती थोडं थोडं मध्ये मध्ये, हे बघा मध्ये मध्ये टिकले आहेत. आणि साडीची बॉर्डर ही अशी. ह्याचा पदर दाखवते मी. पीस पण काढला नाही अजून, बघा नुसतं घेऊन घेऊन ठेवलेत कपाटात. हा पीस आहे, ही बॉर्डर. हा पदर आहे, पदरावरती पण टिकले ते बघा, चमकतायत. तर हा असा पदर आहे. साडीची खालची बाजू आहे बरं का, मी साडी उलटी धरली आहे. तर ही अशी साडी आहे. त्याचा पण ब्लाऊज शिवलेला नाही आहे अजून, साडीतच पीस काढला नाही आहे. ही एक साडी, ही पण मला खूप आवडते. ही आहे ना कुणीतरी दिलेली आहे मम्मीला,
ही पण 2 शेडमध्ये, ब्लॅक आहे. साडी अशीच आहे पूर्ण, फक्त त्याला आहे ना बॉर्डर आहे अशी थोडीशी थ्रेड मधलीच आहे. हे सगळं थ्रेडनेच केलेले, लेस वगैरे नाही आहे गोल्डन कलरची. फक्त आहे ना ही खालची जी गोल्डन पट्टी आहे ना ती लेस आहे. ही 2 शेडमध्ये, ब्लॅक आणि पिंक. अशी 2 शेडमध्ये, पण ही पण घातल्यावरती ना एक नंबर दिसते. ह्याच्यावरती पण ब्लॅक ब्लाऊज होऊन जातो, त्यामुळे मी काही शिवला नाही आहे. बऱ्याचशा अशा साड्या आहेत ना की ज्याच्यावरती ना सेम ब्लाऊज होऊन जातात. म्हणजे कसं असतं की एक ब्लाऊज आहे ना 4 साड्यांवरती तरी कमीत कमी जातो, असा विषय. ही पण साधीच आहे तशी, पण काय म्हणतात ही ना घागरा टाईप आहे साडी थोडीशी. 2 शेडमध्येच आहे ही पण. हा पदर आहे. आणि हा खालचा निऱ्यांमधला भाग आहे. हे थ्रेड वर्क आहे बरं का गोल्डनचं सगळं. अशी ओव्हरऑल साडी अशीच आहे, खाली थ्रेड वर्क आहे. हा पदर. माझा आवाज तुम्हाला बारीक येत असेल कारण मी हळू बोलली थोडंसं. जिजा झोपली इथं, त्यामुळे मी तुम्हाला दाखवते. तिचा आवाज येत असेल तुम्हाला, मगाशी आवाज आला असेल बघा. इथे जिजा झोपली त्यामुळे मी थोडंसं हळू बोलते, कारण ती उठल आवाजाने लगेच. मग मला सगळं काम सोडून तिला घेऊन बसायला लागेल. करायला लागतं थोडंफार मॅनेज आता घरात लहान मुलं असले की. तर ब्लाऊज मी काही दाखवते. हा तर तुम्हाला मी दाखवलं जसं रेडीमेड घेतला, पण ह्याचा पुढच्या गळ्याचा प्रॉब्लेम येतो, डिपे, ते मला आवडलं नाही. फॅब्रिक पण हे मला भेटत नाही आहे. मी खूप फिरले ह्या फॅब्रिकसाठी, खूप म्हणजे खूप फिरले. बड्डेच्या वेळेस मला ही साडी घालायची होती, काय नाही भेटलं. मला शक्यतो रेडीमेड ब्लाऊज नाही आवडत. आणखीन एक मूळचंदमधनं घेतला होता, आता तो मम्मीच्या कपाटात आहे. तर मी पाडव्याला जी साडी सांगितलं ना घातली होती, तर त्या साडीचा ब्लाऊज मी शिवला होता. शिवल्यानंतर तो मी घरी आणला आणि तो ब्लाऊज गायब झाला. जवळजवळ मी वर्षभर सगळं पूर्ण घर काढले, मी पूर्ण 3-4 कपाटं काढले, मला कुठंच तो ब्लाऊज सापडले नाही. आणि ऐन टायमिंगला पाडव्याला म्हणलं आज मन झालं साडी नेसायचं, म्हणून मी ब्लाऊज पाहिलं म्हणजे ब्लाऊजच्या पॉकेटमध्ये, तर त्यात मला तो ब्लाऊज वरच्या वर ठेवलेला दिसलं. हे कसं झालं काय माहीत नाही, पण मग तो ब्लाऊज नव्हता ना, सापडत नव्हता, म्हणून मी मूळचंदमधनं त्याच कलरमध्ये वेलवेटचा सेम ब्लाऊज आणला होता. हा रेडीमेड ब्लाऊज आहे, थोडासा मोठा साईजचा आहे. मम्मीने आणला होता पण तिला पण काय आवडला नाही. असा ब्लाऊज आहे. हे स्लीव्जला असं वर्क आहे थ्रेडचं पूर्ण, गळ्याला अशी बॉर्डर आहे सगळी, आणि मोती आणि टिकल्या आहेत त्या. हा असा ब्लाऊज आहे. नेक्स्ट हा पण मम्मीने शिवलेला आहे. आहे ना 3/4 स्लीव्ज आहे. मला नाही आवडत असलं 3/4 वगैरे. मी त्या कट करून कोपऱ्या एवढ्या करणार आहे. ह्याला ना लेस लावली ही गोल्डन कलरच्या आतून. हा ब्लॅक कलरचा एक ब्लाऊज आहे. माझ्याकडे ब्लॅक कलरचे आहेत ना आता 3 ते 4 ब्लाऊज झाले. आणि जसं मी दाखवलं की मावशीने मला ती पिंक कलरची नेटची साडी दिली. मी म्हणलं ती हेवी, मला वाटतं हाताच्यावरचा ब्लाऊज आहे, त्याच्यावरच दिसतोय हा. आणखीन वेअर नाही केली ती साडी, तर हाताच्यावरच ब्लाऊज आहे. हे ना ब्लाऊज तुळशी बागेत आहे ना, तिथं बायका बसतात विकायला, त्यांच्याकडनं घेतला होता. आणि ह्या ब्लाऊजला, ह्या दोन्ही ब्लाऊजला घेऊन नाही म्हणलं तरी ना कमीत कमी ना एक 12-13 वर्ष सहज झाले, सहज. फक्त एकदा मी अंगाला लावला हा ब्लाऊज, मी परत घातला पण नाही. त्यावेळेस लहान होते, एवढा काही समजत नव्हता. तर असे ब्लाऊज त्यावेळेस छान वाटायचं झकपक, आणि त्यावेळेस फॅशन पण आलती. पण आता ते ना खूप ओव्हर वाटतं, असलं झागामागा वाटतं, त्यामुळे मी काही परत हे घातले नाही. पण छान आहे तरी हे ब्लाऊज इथलं, चमकतात थोडेसे, हे बघा. आणि हा सिल्वर कलरचा, हा तर जरा जास्तच चमकतो. आता तुम्हाला लाईटीमुळे एवढं चमकताना दिसत नसेल, हे बघा. असा ब्लाऊज आहे.
गोल गळ्याचा आला. हा पण एक मम्मीने शिवला होता फॅब्रिक मधला. 3/4 स्लीव्ज आहे. ह्याला पण स्लीव्ज कट करून मला छोट्या करायचे. नेट आहे, नेटचं कापड आहे. हे ना गोल्डन कलरचं आहे ना, वेगळाच थ्रेड येतो, चमकतो. हा एक ब्लाउज आहे. परत एक ब्लॅक ब्लाउज. हा मम्मीच्या साडीतला ब्लाउज आहे, पण ती नाही घालत, मला दिला. गोल्डन कलरची पट्टी, रेड कलरची साडी, पूर्ण रेड आहे आणि त्याला आहे ना पट्टा आहे ना, असा पट्टा आहे साडीला, खाली ब्लॅक आणि मध्ये गोल्डन, अशी ओव्हरऑल साडी येते. त्याच्यातला हा ब्लाउज आहे, ब्रासोमध्ये फॅब्रिक आहे. हा पीस मी म्हणजे ना इतकं डोकं लावून शिवायला सांगितलं होतं ना, शिवणारीकडनं काय गडबड झाली माहीत नाही, तिला शिवायला जमला नाही, तो मला व्यवस्थित बसत नाही. स्टिच केल्यापासून मी एकदा पण घातला नाही, कारण तुम्हाला व्यवस्थित होतच नाही. बघा तुम्ही ते बघत असाल कसं तरंगतं. हे घातल्यावरती पण हे असंच होतं. ह्याचा गळा बघा, इथं सगळ्या गुड्या पडत आहेत ह्या ब्लाऊजला. 2 वेळा रिपेरिंगला दिला, पण आहे तसाच आहे, काय करणार आता, व्हायला गेला. असा प्रॉब्लेम आहे ह्याचा. ह्याचं पण तेच, स्लीव्ज त्यांनी छोट्या केल्या म्हणून हे तर प्लेटी टाकायला लावल्या, तर ते पण काही सूट नाही झाला ह्याला, म्हणजे नाही का प्लेटी व्यवस्थित पडल्या नाही. ते बघा असं उभं राहते घातल्यावरती पण, त्यामुळे हा पण व्हायला गेला. हा एक ब्लाऊज आहे, पण मैत्रिणीने शिवलाय. हा शिवलाय बरं का व्यवस्थित. ह्याचं साडी ना पिको फॉलला पडली, ती पिको फॉलला देऊन 3 वर्ष झाले, अजून त्याला काहीच झालं नाही. पिको फॉलला दिली कुणाकडं? आमच्या मम्मीकडेच. आमची मम्मी पिको फॉल प्लस शिवण वगैरे पण करते, ती टीचर आहे, पण हे पण करते ती बाकीच्या टायमिंगमध्ये. तर कुणाचे काही ब्लाऊज वगैरे स्टिच करायचे असतील किंवा साडे पिको फॉलला असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आपल्याकडे भेटेल करून. तर कसं वाटलं तुम्हाला माझं साडी कलेक्शन हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, मी हे सांगायला विसरले, व्हिडिओच्या लास्टला सांगते की व्हिडिओमध्ये ना तुम्ही साड्या तर पाहिल्या असतील तर मला काउंट करून सांगा साड्या किती टोटल ते. तर मी एक कपाटाची झलक दाखवते माझ्या. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी माझं कुर्ती कलेक्शन दाखवेल, तर मी माझ्या कपाटाची एक झलक दाखवते तुम्हाला. चला. तर जिजं झोपली होती, ती माझ्या आवाजाने उठते, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते. तर ही जी पूर्ण लाईन तुम्ही बघताय हे फक्त माझे कुर्ते आहेत, म्हणजे आपले लेगिन्सवरचे जे टॉप असतात ते आहेत. आणि त्याच्या बाजूच्या लाईनमध्ये म्हणजे ह्या लाईनमध्ये सगळे ड्रेसचे सेट आहेत, म्हणजे ओढणीचे आणि पॅन्ट आणि टॉपचे सेट. त्या बाजूला आहेत ते जीन्सवरचे सगळे टॉप आहेत. सिरम आहे माझं, हे एक सिरम आहे माझं बायोटिकचा, त्यानंतर परफ्यूम, आणि हे एक असंच मला गिफ्ट भेटलं होतं. त्यानंतर खालच्या साईडला ह्या सगळ्या लेगिन्स आहेत. त्यानंतर ह्या ओढण्या आहेत, ओढण्या आणखीन खालच्या कप्प्यात पण आहेत, इथं वरती जागा पुरली नाही म्हणून खाली ठेवलेत. आणि हे सगळे शर्ट आहेत माझे, जीन्सवरती वेअर करतो आपण ते, त्यातलेच हे 2 शर्ट आहेत. त्यानंतर इथे जे डेली यूजचे कपडे ते आहेत माझे. नंतर माझं शॅम्पूची बॉटल होती, संपला होता त्यातला शॅम्पू, तर मी घरी तेल बनवलं होतं हेअर ऑइल, तर ते त्याच्यात भरून ठेवले, सोपं पडतं. हा आहे माझ्या मोबाईलचा बॉक्स, मी तसाच ठेवला आहे जपून. तर हे डेली यूजचंच कलेक्शन होतं, जे पण होतं वरच्या कप्प्यात ते. त्यानंतर खाली काही एक्स्ट्राचे कपडे म्हणजे जॅकेट वगैरे, इथं पण जॅकेट शर्ट वगैरे आहे. चुरगळतो हा शर्ट खूप, त्यामुळे मी असा हँग करून ठेवला आहे. त्यानंतर इथं पण ओढण्या आहेत, आणि ह्या बॅगमध्ये माझी फाईल आहे सगळी डॉक्युमेंट्सची. हे बघा दिसत असेल तुम्हाला थोडीशी. तर आणखीन पण कपडे आहेत, भरपूर कपडे, एवढं कपाट पण मला पुरत नाही. हे बघा वरच्या साईडला पण हे सगळे साड्या, 1 पीस वगैरे आहेत. त्यातलं जवळजवळ 6 ते 7 बॅग मी खाली काढल्या आहेत साड्या दाखवायला, त्यामुळे वरचं थोडंसं रिकामं दिसतंय.
तर बघूयात आपण नेक्स्ट कलेक्शन कुर्तीचं करूया. तर बघू शकता तुम्ही आता इथं साड्यांचा किती पसारा पडला. एवढ्या सगळ्या साड्यांच्या आता मला घड्या घालायच्यात. तर खूप मेहनत असते. आपल्याला बघताना सोपं वाटतं की व्लॉगिंग, पण खरंच ह्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटंसं लाईक करायचंय फक्त. आणि हो, कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ह्या व्लॉगमध्ये एकूण साड्या किती होत्या. तर कसं वाटलं आपलं साडी कलेक्शन कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, त्यातली साडी तुम्हाला कुठली आवडली हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये मला माहिती आहे की माझा आवाज थोडासा लहान येतोय, पण तिथं जिजा झोपली होती त्यामुळे मला थोडंसं हळू बोलावं लागलं. जर माझ्या आवाजाने जिजा उठली असते तर मग मला ब्लॉग कंटिन्यू करता आला नसता आणि ब्लॉगला असेच डिले झाले असते. त्यामुळं तुम्ही थोडंसं समजून घेताल मला माहिती आहे. तर कसे वाटले आपले ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे होतं आपलं साडी कलेक्शन. आपले साडी कलेक्शनचे ऑलरेडी हे 4 पार्ट झालेले आहेत आणि आपलं फायनली साडी कलेक्शन हे संपलेलं आहे. ह्या पुढचं कलेक्शन येईल ते कुर्तीचं कलेक्शन येईल. लवकरच आपण कुर्ती कलेक्शन पण चालू करूयात. तर त्याचे जास्त पार्ट नाही होणार, 1 किंवा 2 पार्ट होतील. कारण साड्यांचं कसं असतं, पूर्ण साडी ओपन करून दाखवायला लागती आणि साडी डिटेलमध्ये दाखवायला लागते की त्याचे काठ कसे आहेत, त्याच्यावरती डिझाईन कशी, ती नेसल्यावरती कशी दिसती. त्यामुळे साडी कलेक्शनचे पार्ट हे वाढत गेले. पण कुर्ती कलेक्शनचे हे 2 किंवा 3 जास्तीत जास्त पार्टमध्ये येतील. ते पण आपण लवकरच स्टार्ट करूयात. तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, ते पण कुर्ती कलेक्शनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.